पुत्राची वार्ता शुभाईके जेवी माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण नादे लुब्ध झाला मृग नादे लुब्ध झाला मृग देह विसरला अंगनारे तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माये तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण विठ्ठला विठ्ठला नमो ज्ञानेश्वरा 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 टाळ वाजवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदाना निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आचार्य जननी देवती 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 नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचर प्रथम नमन करुणी गणनाथा उमा शंकराची सुता चरणावर ठेवणी माथा साष्टांगाता दंडवत महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रहिं समागत्य तिष्ठन्दमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम करू प्रथम नमः दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या
दुसरे चरण संताचे या पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे या त्यांचा कृपादाने कथेचा विसरू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विसरू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्ये मांगल्ये स्वे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते कैलासे राना शिवचंद्रमोणी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीन शंभो मज कोण तारी जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरे वार करी संताच्या या वार करी संताच्या वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा वार करी हरी संताचा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी क्या बात आहे वा. या वार करी संताच्या या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी हो मस्तक हे पायावरी या वा, पंढरी महाराज वा. वारकरी संताचा या वारकरी संताचा जाती महाद्वारा बेटीचे जाती महाद्वारा बेटीचे प्रतिवर्षी पंढरपूर प्रतिवर्षी पंढरपूर जाती महाद्वारा बेटीचे जाती महाद्वारा बेटी प्रतिव्रती पंढरपुरा जाती माघारा बेटीची जाती माघारा बेटीची प्रतिव्रती पंढरपुरा प्रतिव्रती पंढरपुरा जाती माघारा बेटीची जाती 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 माघारा भेटीची 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 मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः पुत्राची ये वार्ता शुभाई के जेवी माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला अभंग महान भगवत भक्त पंचमेध निर्माते वैराग्य संपन्न सदैव वैकुंठाला जाणारे तसेच इंद्रदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग असून प्रस्तुत अभंगात श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय देवा तुझं नामस्मरण करत असताना माझं मन तुझ्या चरणाजवळ राहावं अशी पारमार्थिक स्वरूपाची मागणी करतायत विठ्ठल
पुत्राची वार्ता शुभाईके जेवी माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. सज्जन हो, अभंग श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंगातील भूमिका अगदी स्पष्ट, सरळ, समर्पक आणि सोपी आहे. प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकोबार यांनी 4 चरणामध्ये अभंगाचा विस्तार केलेला आहे आणि या 4 चरणांमध्ये 3 चरण खऱ्या अर्थानं दृष्टांताचे आहेत आणि या 3 चरणांचा दृष्टांतांचा सिद्धांत अभंगाच्या 2ऱ्या चरणात आहे आणि ती आजच्या दिवसाची मागणी आहे की देवा, तुझं नामस्मरण करत असताना, तुझं हरिगुण गात असताना माझं मन तुझ्या चरणाजवळ राहावं. पण चरणाजवळ राहत असताना कसं राहावं, तर ते एकाग्र राहावं. आणि त्याच्यासाठी अभंगाचं पहिलं चरण ठेवलं की ते मन आकर्षित करत असताना पुत्राची वार्ता आणि शुभाईके जेवी माता, ज्याप्रमाणे आई आणि मुलाचं प्रेम आहे तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. मग नादे लुब्ध झाला मृग देह विसरला अंग. एका हरणाचं आणि पारध्याचं उदाहरण समोर ठेवलं. विशिष्ट विनाच्या नादात हरणानं भुलून जावं आणि लागलेला बाण कळावा नाही. देवा तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माये. शास्त्रज्ञांनी अलीकडच्या काळात शोध लावला की कासविनीला स्तन नाहीत ना कासविनीला दूध आहे, तरी पिलांचं पोट कसं भरतं. जगद्गुरु तुकोबार यांचं स्पष्ट म्हणणं आहे की कासवीन आणि पिलू ज्या अनन्य साधारण नजरेने एकमेकांना पाहते आणि कासविनींच्या पिलांचं पोट भरतं. खरं सांगू देवा, जशी त्या दोघांची एकमेकांची नजर आहे तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. विठ्ठल विठ्ठल. सेवेला सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचा अल्पसा परिहार असा. प्रतिवर्षाप्रमाणे आणि याही वर्षी श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर होळकर चौक, शिरपूर, जैन तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम या ठिकाणी चालणारा श्री ज्ञानराज संजीवन समाधी सोहळा आणि खऱ्या अर्थानं तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि 61 वर्ष आणि या ठिकाणी 5 तप पूर्ण झालीत मला वाटतं आणि 6व्या तपाकडे या ठिकाणी निघालो. अतिशय सुंदर या ठिकाणी नियोजन आहे आणि त्यातील ही अधिकाराची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थ सप्ताह कमिटी यांच्या विशेष नियोजनातून हरिभक्तपरायण माझे परमस्नेही परममित्र आदरणीय मंगेश महाराज यांच्या विशेष संपर्कातून ही सेवा या ठिकाणी माझ्याकडे आली आहे. त्यासाठी आदरणीय मंगेश महाराजांचं धन्यवाद आहे. सप्ताह कमिटीचं, नियोजन कमिटीचं सगळ्यांचं या ठिकाणी अंतकरणातून धन्यवाद आहे. अतिशय नियोजन सुंदर आहे. या ठिकाणी गायनाचार्य असतील, मृदंगाचार्य असतील, सगळे या ठिकाणी नावाजलेली मंडळी या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आहेत. परिसरातून पंचकृषीतून आलेले कीर्तनकार, प्रवचनकार आहेत, त्यांचं धन्यवाद आहे. परिसरातून आलेले श्रोतुवर्ग आहेत, त्यांचं हृदयातून धन्यवाद आहे. सज्जन हो, या ठिकाणी आपण आज मला बोलवलं त्यासाठी आपलंही या ठिकाणी हृदयातून धन्यवाद. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी गायनाची साथ करण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्रातील नव्हेच तर अनेक राज्यात ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या सुरेल आवाजानं अखंड महाराष्ट्रच नाही तर देशभर खऱ्या अर्थानं आपल्या आवाजाची छाप सोडली असे 2 रत्न या ठिकाणी आज आपल्या या ठिकाणी गावात आलेले आहेत खऱ्या अर्थानं. आणि ते दोघेही मला पहिल्यांदाच साथ करतायत. हे आमचंही भाग्य आहे, कारण की काही गोष्टीत बोलणं खूप गरजेचं असतं. खरं सांगू का मंगेश महाराज, एखाद्या कीर्तनकाराची उंची किती वाढली हे सांगण्यासाठी खऱ्या अर्थानं त्या कीर्तनात कलाकार कोणते आहेत. आता मी मुद्दामून लाईव्ह केलं नाही, तवाही समय लाईव्ह व्यू करता नाही कुछ. आपले सरळ फेसबुकला लाईव्ह टाकलं, लई मित्रांचे लगेच कमेंट यायला लागले. खऱ्या अर्थाने ही जोड महाराष्ट्रात माहिती नाही असं होईल का. खऱ्या अर्थाने ही जोड म्हणजे महाराष्ट्रातली नामांकित गाजलेली जोड आहे. आणि खऱ्या अर्थानं हरिभक्तपरायण गायनाचार्य हरिभक्तपरायण या ठिकाणी पंढरीनाथ महाराज कदम या ठिकाणी आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. महाराजांचा धन्यवाद आहे. महाराजांची आमच्या गावी या ठिकाणी सेवा झाली. खेड, शिवापूर, बांडेवाडी, श्रीरामनगर या ठिकाणी महाराज आलेले आहेत. आमच्या हरिभक्तपरायण आदरणीय प्रसाद महाराज वावघळ, धनाभाऊ या ठिकाणी तुमचा मुक्काम झाला आणि आपला बराचसा प्रसंग आम्ही सोबत बऱ्याच वेळा होतो आणि म्हणून घरी आले होते ते आमच्या घरी पण आले होते, बरोबर आहे. आता त्यामुळे त्यांचा माझा हा जवळचा परिचय. त्यानंतर लई दिवसांनी भेटे. आता काय मी तिथं शिवापूरला राहिल्या नसल्यामुळं थोडंसं माझं कन्फ्युजन झालं. पण आमच्या गावच्या घरी या ठिकाणी महाराज येऊन गेले, चहापाणी झालेलं आहे. या ठिकाणी महाराजांचं या ठिकाणी धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी गायनाचार्य महाराष्ट्रातील या ठिकाणी मुलुक मैदानी तोप आमचे बाळासाहेब महाराज सुरेगावकर या ठिकाणी आहेत. महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. अतिशय गोड आवाज. महाराजांचा प्रथमच सुरुवातीला म्हणजे आज समोरासमोर आवाज ऐकण्याचा प्रथमच प्रसंग आहे, परंतु अतिशय भारावून गेलो खऱ्या अर्थानं. महाराज म्हणजे तुमचा आवाज पाहून भीमसेन जोशींचीच आठवण आली. एवढ्या म्हणजे ती जागा ज्या आहेत ना
आता आम्ही काही लय मोठे गायनाचार्य नाही काय कोण नाही, फक्त आपल्याला फक्त स्वर गेलेला कळतो, बाकी स्वर आलेला विलेला आता हे ह्यांनी सगळ्यांनी बघायचं, कारण आमचं कीर्तनच ह्यांच्यावर डिपेंड आहे. काय होते हे लय रगिले ते कुणाला चांगलं म्हणत नाही लवकर, आणि त्यामुळे काय झाले माझं कीर्तन महाराज स्पष्ट असतं. या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य आहे, यांनी मला बोलवलंय पण याच्या मागचं कारण असं आहे, यांनी माझी जात धर्म पंथ काही न पाहता माझ्या वाणीवर विश्वास दाखवला, त्यासाठी समस्त ग्रामस्थांचं धन्यवाद आहे. विठ्ठल विठ्ठल. पक्वादाची साथ करण्यासाठी हरिभक्त परायण हनुमान महाराज या ठिकाणी आहेत. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. महाराजांचा धन्यवाद. या ठिकाणी सगळी लेकरं आहेत, सगळी महाराज मंडळी आहेत, चोपदार आहेत, विनेकरी आहेत, सगळ्यांचं धन्यवाद आहे. मंगेश महाराजांनी या ठिकाणी मला काही त्यांनी नाव घ्यायला नाही लावलं, नाही तर गावोगावी गेल्यावर लोक पहिली म्हणतात महाराज आमचं नाव आलं पाहिजे, बाकी सगळं राहू द्या, पण तुमचं त्याबद्दल धन्यवाद आहे. त्यांचं या ठिकाणी धन्यवाद आहे. आपण मला बोलवलं. सज्जनाव अतिशय दूरचा प्रवास, या ठिकाणी जवळजवळ 700 किलोमीटरचा प्रवास आणि त्याहून जास्त प्रवास या ठिकाणी करून तुमच्या समोर उभा आहे, आणि अतिशय थोडक्यात या ठिकाणी अभंगाचं चिंतन मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या ठिकाणी मुद्दामूनच पहिला मुद्दा हा का बोललो, कारण जात धर्म पंथ याच्यावरून आत्ताचं वातावरण जास्त विभस्त आहे आणि आम्ही बोललो पाहिजे नाही. जर आम्ही बोललो नाही, आता ऑन कॅमेरा चालू आहे कीर्तन, काही अडचण नाही. मी अनेक कॅमेरा, आता कॅमेऱ्याची चिंता कुणाला आहे, ज्याच्याकडे भांडवल नाही त्याच्याकडे, ज्याच्याकडे आहे त्याला काय कॅमेऱ्याची चिंता आहे, नको लावून शूटिंगच नको करू, बिंदास करा, काही टेन्शन आहे, कुठलाही व्हिडिओ कसाही टाका, काही अडचण नाही. आम्ही धर्मासाठी आलो आणि आम्ही धर्मासाठीच जाणारे, लक्ष नाही का, आमचं कार्यच धर्मासाठी आहे. म्हणून त्या अनुषंगाने या ठिकाणी मला वाटतं या चॅनलचं नाव गजर मुक्ताबाईंचं या ठिकाणी आहे. जोरात त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. त्यांचं या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे. सज्जन हो, अतिशय अभंगाची भूमिका सोपी आहे. सुरुवातीचा परिहार यासाठी केला, तुमच्या मला वाटते पांगरी कुटे पांगरीमध्ये मी येऊन गेलेलो आहे याही आधी, आणि पुढच्या याही वर्षीची तारीख माझ्याकडे आहे. खऱ्या अर्थानं आपला हा भाग या ठिकाणी अतिशय चिकित्सक आणि चांगलं चिंतन ऐकणारा भाग आहे, आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी थोडी भूमिका मांडण्याचा प्रयत्न आहे. सज्जन हो, मी सुरुवातीला हा विषय का बोललो, कारण विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. विष्णुमय जग आणि वैष्णवांचा धर्म, खऱ्या अर्थानं संतांनी जात सांगितली, जात धर्म पंथ याच्या पुढे जाऊन संतांनी काम केलं. लक्ष देऊ नये. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री, शास्त्री निर्णय तो ऐसा वेदशास्त्री, शास्त्री शास्त्री. वाजवा जोरात टाळी. प्रमाण झालं. यातायाती धर्म नाही विष्णुदासा. खऱ्या अर्थानं सज्जन हो, विष्णुदासाला धर्म नाही आहे आणि विष्णुदासाला जात नाही आहे. माऊली ज्ञानोबाराय वर्णन करतात, जाणीव शानीव ज्ञानेपण सोडूनी जातीचा अभिमान, जो माझा होय अनन्य शरण वैष्णव जाणतो माझा, तो खरा वैष्णव आहे ज्यांनी जात धर्म पंथाचा अभिमान सोडला. आणि खरं सांगू, इथं बसलेल्या एकाला जरी शंका आली असती ना, माणूस मुसलमानाचा इन्व्हॉल्व व्हायचा कसं काय, तरी मी इथं आलो नसतो. लक्ष देऊ नाही का. हाय तास तिला या जुई ते म्हणतात आम्ही कीर्तन केलं व्यासपीठ वाटते. काय वाटतं तुम्हाला? मी बी जन्म आईच्या पोटातून घेतलाय, तुम्ही बी जन्म आईच्या पोटातून घेताय. येताना आपण जर सारखेच आलो असेल तर या जगाच्या पाठीवर एकच जात आहे. तुमचं रक्त लाल आहे आणि माझं रक्त लाल आहे, एक जात, आणि ती माणुसकीची आहे, लक्षात घ्या. याच्यापरी जगाच्या पाठीवर जात. हे काय झालं माहिती का महाराज, हे राजकारण्यांनी त्यांच्या हितासाठी जाती पडल्यात, बाकी काहीच नाही. माणसं कोण जाती धर्मात अडकली तेव्हा त्यांच्या स्वहितासाठी महापुरुष लोकांनी वाटून घेतली. महापुरुष म्हणले का ही जात माझी आहे. लक्ष देऊ नाही का. मी हैदराबादला अफजल खान पाडतो, आल्यापासून सगळी माझी दाढी का बघतात. ही दाढी काय अफजल खानाची नाही, श्रीमंत छत्रपती शिवाजीराजांच्या मावळ्याची दाढी. मला काय सांगायचं, खरंच महाराज मी हैदराबादला कीर्तन करतो. आमच्या बरोबरचे सोबती असतात. महाराज म्हणले एकच काय गणित. मी म्हणलं गाड्या हितच कीर्तन करायला मजा आहे. आम्ही जर धर्मावर नाही ना बोललो परत मागचे दिवस पुढे येते. लक्ष देऊ नाही का. आम्हाला बोलावं लागल. आणि हे परखड का बोलावं लागल सज्जनाव, अरे कोणीतरी उद्बोधन करणं पाहिजेच ना. ते एक येडपाट येते हैदराबादचं, ते म्हणलं हम घर घर में अफजल पैदा करेंगे. आता राहिला कुठे तो भारतातच आहे ना का बाहेर येतोय. म्हणलं हम घर घर में अफजल पैदा करेंगे. महाराज तिथं हैदराबादमध्ये कीर्तन केलं, तिथं जाऊन सांगितलं तू घर घर में अफजल पैदा कर.
हमारे श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे घर में घुस कर अफजल मारेंगे, ही ताकद माझ्या राजांची. मला असं वाटतं महाराष्ट्र हा, अरे कुणाचा महाराष्ट्र आहे? महाराष्ट्र का ऐऱ्यागऱ्यांचा आहे का? महाराष्ट्र हा बहुजनांचा आहे. सगळ्यात महत्त्वाचा शब्द बहुजनांचा महाराष्ट्र. छत्रपती शिवाजीराजे कोण्या एका जातीचे राजे नाहीत. छत्रपती शिवाजीराजे हे बहुजनांचे राजे आहेत. लक्षात घ्या, विशिष्ट जातीने म्हणावा आमचा राजा आहे हे चुकीचं आहे. कारण राजे म्हणले ना ही जात आमची आहे. राजांनी अनेक जाती धर्माची माणसं सोबत घेतली. यसाजी कंक, वहीरजी नाईक, हंबीराव मोहिते, हे माळी समाजाचा ज्ञानोबा माळी, धनगर समाजाचा महादेव धनगर. महादेव, अरे काय करशील माझ्यासाठी? महादेव धनगर म्हणतो, राज लाख मिले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. ही माणसं राजेंच्या सोबत होती. आणि काय झालं, आम्ही आमच्या स्वहितासाठी आम्ही आमच्या जात धर्म पाडून घेतले. मला काय म्हणायचंय, एवढाच हिंदुत्वाचा पुळका आहे आम्हाला. एवढाच हिंदुत्वाचा जर आम्हाला पुळका असेल तर नवरात्राला आम्ही बायका नाचवण्याचा कार्यक्रम नाही ठेवला पाहिजे. मग एवढाच जर आम्हाला हिंदुत्वाचा पुळका असेल तर आम्ही एका गल्लीत 10 गणपती नाही बसवले पाहिजेत. अरे लोकमान्य टिळकांनी सगळी लोक एकत्र यावीत म्हणून गणेश उत्सव उभे केले. आणि आम्ही एका गल्लीत 10 गणपती उभे केले. आणि एका गल्लीत कुणाचा डीजेचा आवाज मोठा याची स्पर्धा लागली. मग पाळला का आम्ही धर्म? आणि मग म्हणायचं आम्ही धर्माचे पालन आणि करणे पाखंड खंडन. त्यांचं एकच काम होतं, हेच आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सजना, हे सांगायचं तात्पर्य काय? कारण की अनेकांना शंका उपस्थित होती कार्यक्रम पत्रिकेत नाव बघितल्यानंतर. कबीर महाराज आता काय झालं, ताजुद्दीन बाबा गेल्यानंतर मग जास्त कीर्तनाचा लोड वाढला. कारण बाबांचे इकडे भरपूर कार्यक्रम व्हायचे आणि ताजुद्दीन महाराज हे कीर्तनातच, मला वाटतं त्यांचं कीर्तनात हे झालं. आणि मग खऱ्या अर्थानं त्यानंतर मग अनेक लोक आहेत पहा. जात धर्माचा विषय नाही सांगत मी तुम्हाला. आता महाराज तुम्ही माझ्या घरी आलेत, माझी 3री पिढी चालू आहे. माझे आजोबा माझे वडील कीर्तनकार आहेत आणि त्यानंतर मी तुमच्या समोर इथं उभा आहे. मला माळ आहे वैकुंठवासी नामदेव महाराज पठाड्यांची. खऱ्या अर्थाने ही खूप महान मोठी लोक होऊन गेली. अशी माणसं परत होणे नाहीत. लक्ष देऊ नाही का? या ठिकाणी श्री गुरु सदानंद गुरुजी आळंदीकर असतील, ही माणसं फार मोठी होती आणि खऱ्या अर्थानं त्या सानिध्यात राहिलेली आम्ही माणसं आहे. इथं जाती धर्माचा लवलेश नाही आहे. ह्या गोष्टी सुरुवातीला का क्लिअर कराव्या लागतात? बसल्यापैकी बऱ्याच जणांच्या डोक्यात येतं, गडे ह्याला काहीतरी जातीत थोडीशी अडचण असते का, असं असेल का म्हणून सुरुवातीला सगळं बोललेलं ठीक असते हनुमान महाराज. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांचं हृदयातून धन्यवाद आहे की आपण खऱ्या अर्थानं जातीय सलोखा मानणारी माणसं आहे. आपण जातीय तेढ निर्माण न व्हावा याच्यासाठी आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि म्हणून आपलं धन्यवाद आहे. कारण की काय झाले महाराज, अजून थोडं बोलतो बरं का, जाऊ दे आता बोलतोच. प्रत्येकाने त्याच्या त्याच्या जातीतलेच कीर्तनकार आणायचे ठरवले. तुम्हाला काय म्हणायचे याच्यावर? आमच्या तिकडे बऱ्याच ठिकाणी हे वातावरण. आता आमच्या जातीतली कधी सप्ते करणार हाच विचार पडलाय मला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, खरंच संतांनी जात धर्म बघितलीच नाही. माऊली ज्ञानोबाऱ्यांनी तेच प्रबोधन उद्बोधन केलं, तुकोबाऱ्यांनी तेच प्रबोधन उद्बोधन केलं. लक्ष देऊ नाही का? अरे संत बाळूमामांनी तरी काय केलं? मेंढर राखता राखता परमार्थ केला. बाळूमामांचा परमार्थ काय? अरे शेख नावाचा बाळूमामांबरोबर मुस्लिम समाजाचा व्यक्ती आहे, त्याच्या एवढ्या प्रचंड केस झाल्या. सगळ्या बाळूमामांनी मेंढर राखता राखता केस तिकडे निलावी लावल्या. मला सांगायचे, हे संत आणि माऊली ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्यानंतर सगळ्यात मोठी संत, याच्यात क्रांती करणारे संत म्हणजे संत बाळूमामा आहेत. लक्ष देऊ, ज्यांनी कधीच जात धर्म पंथ बघितला नाही. हे सांगण्याचं तात्पर्य सजनाव, आम्हा सगळ्या संतांचा आम्हाला अभ्यास पाहिजे. संत भगवान बाबा असतील, संत वामन भाऊ असतील, बाळूमामा असतील, तुकोबाऱ्या असतील, ज्ञानोबाऱ्या असतील. मी त्या दिवशी 4 शब्द मॅजिकल सांगितले. परत मला इंस्टाग्रामवर कमेंट आली, म्हणजे अजून 2-3 शब्द ह्याच्यात राहिले. एक होता विठोबा, एक होता तुकोबा, एक ज्ञानोबा आणि चौथा शिवबा. हे 4 शब्द खूप मॅजिकल आहेत महाराष्ट्रातले. विठोबानं काय दिलं? विठोबानं काय दिलं तर विठोबानं प्रेम दिलं. तुकोबांनी काय दिलं तर माथा सुधण्यासाठी गाथा दिली. ज्ञानोबांनी काय दिलं? अमृत अनुभव, चांगदेव 65 हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी दिली. आणि शिवबानं काय दिलं तर इथं बसण्याचं स्वातंत्र्य आणि स्वराज्य आमच्या स्वाधीन केलं. म्हणून हे 4 शब्द मॅजिकल आहेत. याच्या पलीकडे अजून भरपूर शब्द आहेत ज्यांनी खूप मोठं कार्य केलंय. आणि म्हणून सज्जन हो, सुरुवातीला ह्या गोष्टी सांगणं गरजेचं होतं. अभंग अगदी सोपा आहे. आता हे सगळं पाठातला अभंग आहे. लक्ष देऊ नाही का? आणि काय मागायचं? 61 वर्ष झालं सप्ताह चालू आहे आणि 61 वर्ष होऊन बी आम्ही देवाकडे मागायचं का? नेमकं मागायचं काय देवा? का संतांनी देवाला मागितलंच नाही. देवा अरे नाही पाहिजे बाबा काहीच आम्हाला. देव म्हणतात माग तुका
आणि मग तुकोबार यांनी देवाने आग्रह केला, हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. तेव्हा तू म्हणतो म्हणून मागतो, नाही तर आमची मागणी मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा मागा, मनसी काही मनसी काही मागा, मनसी काही मग मग मगा, मनसी काही मग मग मगा, काही मगा. हे चिते ग पांडुरंगा, हे चिते ग पांडुरंगा, मनसी काही मागा, मनसी काही मागा मागा, मनसी काही मागा मागा, मनसी काही मागा. हिचते ग पांडुरंगा, हिचते ग पांडुरंगा, मनसी काही मागा, मनसी काही मागा मागा मागा, मनसी काही मागा 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 मागा. वाजवा टाळीत मग काय आहे, असं वाटतंय ऐकतच राहू गाडी, लक्ष तर नाही का, काही नाही मोकळे खेळा, काय थोडा 15-20 मिनिटं. मला बी योग आलाय, बिना आता बिना पाकिटाचं ऐका आलो ना मी, मला मानधन द्यायला लागणार आहे का तुम्हाला? हा मुनको बुलाने वाला आहे मी मेरी तरफ उधर एक बार. हा लक्ष देऊ नाही का, मला काय सांगायचं सज्जनाव. हा काय झाले माहिती का, प्रत्येकाची दोघांची बी झलक वेगळी आहे, म्हणजे प्रत्येकाच्या आवाजातला गोडवा वेगळा आहे, पण हे व्हेरिएशन असं कॉम्बिनेशन ना गड्या अवघ्या महाराष्ट्रभर 5 राज्यात कीर्तन करतो पण असं कॉम्बिनेशन नाही. लय किंचाळ्या बघितल्या मी, लय किंचाळी बघितली नाही, पण हा जो गोडवा आहे ना, म्हणजे मी कुणाला नाव नाही ठेवत, ज्याच्या त्याच्या प्रती तो ग्रेटच आहे, पण खऱ्या अर्थानं असं काहीतरी वैभव पाहिजे गड्या. आणि ज्याला खरा अर्थ आहे यांना म्हणतात साथीदार, की आयुष्यात अशी माणसं पाहिजेत गड्या, जीवाला जीव लावणारी. धर्मवीर शंभूराजांच्या जीवनात होता कवी कलश, शंभूराजांच्या डोळ्यातलं पाणी कवी कलशला कळायचं, आणि कवी कलशच्या जीवनातलं दुःख धर्मवीर शंभूराजांना समजायचं. ही मैत्री खूप महत्वाची आहेत, आणि मित्र असे पाहिजेत की एकमेकांना पुढे घेऊन जाणारे. नाही कळलं का तुम्हाला अजून? असले मित्र पाहिजेत, अडचणीत मदत करणारे नको, अडचणी नाही आल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करणारे जीवाभावाचे मित्र आयुष्यात पाहिजेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकोबारे सांगता देवा का मागायला मी तुझ्याकडं, का मागायचं? अरे आम्ही मागणार नाही देवा, अरे माझ्या वडिलांची मी राशी का देवा. देवा अरे आम्ही कशासाठी मागू, आम्ही नाही म्हणलं तरी तुला द्यावं लागल. काय माहिती का, आणि संतांनी कधीच नाही मागितलं, मागितलं आम्ही. संतांनी काय मागितलं, कधी मागितलं का देवाकडे संत उभे राहिल्यावर? नाही, आम्ही संत देवाकडे गेल्यावर मागितलं. देवा अरे एवढा बंगला हो दे बाबा, यंदा 35 वर्षाचं पोरग झाले, बोंबलं थंड वाढावे संतान, गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य 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 धान्य, गृही व्हावे धन धान्य. वाढावे संतान, क्या बात है, क्या बात. टाळी वाजवा, टाळी. धनधान्य. ओ महिला मंडळ वाजवा की जोरात टाळी. वा वा वा. वाढावे संतान, ही मागणी कुणाची आहे माहिती का? ही मागणी तुमची आणि आमची, ही प्रपंचकाची माहिती. अगं आम्ही काय मागितलं, आम्ही प्रपंचातलंच मागितलं. आता ह्यो बाबा एवढ्या लांबून एवढ्या लांब का आलाय, नाही कळलं का तुम्हाला अजून? मी बिना पाकिटाचा जाईन, एक नोट कमी असते की स्टार्टर मारत नाही आमचा ड्रायव्हर. हो संतांनी मागितलंच नाही देवाकडं, खरं सांगतो संतांनी आजपर्यंत देवाकडं नाही मागितलं. तुम्ही आम्ही परमेश्वराच्या समोर उभे राहिलो त्यावेळेस आम्ही प्रपंचातलं मागितलं. आणि खरं सांगू ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी एवढा परमार्थ केला. तुकोबाराय सांगतात, आवले प्रपंचात माझं लक्षच लागत नाही ग बाई, मला परमार्थाकडे ओढ घेतो माझं मन. हे आवली म्हणली महाराज अहो आयुष्याचं वाटोळ झालं, माझ्या माये बापा बरे नाही केले, पदरी बांधले भिकाऱ्याच्या. आवले ते काय काय असल, पण जगाचा मालक मला घे. माझ्या सर्व बहिणी नांदती
खात माझी कर्म रे खा ऐसी कैसी माझी कर्म रे का ऐसी कैसी माझी कर्म रे का ऐसी कैसी माझी कर्म रेषा ऐसी कैसी माझी कर्म रेषा ऐसी कैसी माझ्या माया बापे बरे नाही केले पदरी बांधले भिकाऱ्याच्या पदरी बांधले भिकाऱ्याच्या माझ्या माया बापे बरे नाही केले पदरी बांधिले भिकाऱ्याच्या. माया हे केले पदरी बांधले भिकाऱ्याचे. खऱ्या अर्थानं तुकोबारांची बायको सांगती महाराज अरे का तुम्ही परमार्थात गुंतून राहिले अवले नाही मन लागत माझं प्रपंचात माझं मन परमार्थाकडे धाव घेत आहे आणि एक सांगू का प्रपंचात जेवढं खोलवर जाईल प्रपंच उतारवयात दुःख देईल आणि दादा परमार्थ जेवढं खोलवर जाईल ना परमार्थ उतारवयात सुख देतो परमार्थातलं सुख हे घडोघडी वाढत असतं लक्षात नाही का आणि म्हणून महाराजांचं म्हणणं स्पष्ट होतं अवले नाही लागत नाहीच मागितलं संतांनी शेवटपर्यंत पण ज्या ज्या वेळेस मागितलं त्यावेळेस परमार्थातलं मागितलं आणि आम्ही ज्या ज्या वेळेस मागितलं आता माझं गाव आहे खेडशिवापूर माझा एक जोडीदार आहे सहज पारावा बसलेला त्याला म्हणलो काय झालं गाड्या लई टेन्शनमध्ये ते म्हणलं महाराज आता तुमचं उराकले आमचं राहिले म्हणलं मग म्हणलं चालला कुठं नाही म्हणलं आज शनिवारी एका स्वामींनी सांगितले 7-12 शनिवार केले की लवकर लग्न ठरतंय मी म्हणलं गाड्या आता जाऊ दे ती अपेक्षा सोडून नाही म्हणलं महाराज अशा कशा अपेक्षा सोडायच्या आता हे स्वामींनी सांगितलं म्हणलं जायला लागेल काय 12 शनिवार केले की लवकर लग्न ठरते आणि गुरी गुमटी बायको बिठ्या बरं गेलं मी म्हणलो गाड्या आयुष्यभर आपण एकत्र दिवस काढले कधी तू देवाला मानलं नाहीस कधी मंदिराकडे बी आला नाही नाही म्हणले महाराज आता लय अतितटीचा सामना आहे लय अवघड झालं म्हणले पुरी बेठानाच बाप कालच परवा खोटं बोलला 10 एकर जमीन आहे पण तरी विश्वास बसाना म्हणलं काय झाले तुझं कर्तृत्व कमी पडलं बाळा बाकी काय नाही लेकी पुरी लय येत पण आता हे मायबाप कुणाच्या बी हातात पुरीचा हात नाही देत त्यांना माहिती आहे खऱ्या अर्थानं लक्ष नाही का ह्याच्यावर बी जाता जाता पुढे बोलणार आहे माझं कीर्तन कधी टिपण विपण काढलेलं नसते हे सांगितलं ते सांगायचं आणि ते सांगितलं हे सांग ऐसा कुछ भी नाही रहता जैसा तुम मेरे तरफ देखेंगे वैसा चलते रहेगा आता काय आम्ही ठरवून आलो का प्रमाण कुठली ते बरोबर चाललंय का नाही काही नाही लागत सांगायला ज्याला अनुभव आहे त्याच्याकडे आपलं सरळ सोपं बोलायचं आणि सोपंच कळतं लोकांना लय किचकट तुम्हाला जर आता मी पंचदशी एकादश स्कंद वृत्ती प्रभाकर विचार सागर सांगायला लागलो की परत तुम्ही आयुष्यात मला इकडे बोलवायचे नाही म्हणजे परमार्थ तिथंच आहे पण काय होते ते फोडून सांगायला लागते लक्ष नाही का आम्ही तेवढे ज्ञानी बी नाहीत लक्ष नाही का मला काय सांगायचं आणि म्हणून जगत त्याला सहज विचारलं मग काय झालं तो म्हणला नाही महाराज 12 शनिवार केले की लवकर लग्न वेळ होते म्हणलं आता मग कसं काय गणित बरं माघायला कुणाकडे गेलाय बोला बोला माघायला कुणाकडे गेला मारुती रायांकडे ओ हनुमंतराय माघायला कुणाकडे तुमचं उरकलंय का ते चेहऱ्यावर निकळते लगेच हे आता आपले चेहरे बघायचं आपल्या वर केलाय कॅरेवस टेन्शन आता जी निहारगडी आहेत त्यांच्याकडे बघायचं काहींचं नसरून राखले त्यांचे चेहरे लगेच कळतात लक्षात नाही का ते शूटिंगवाले माय का बघतात तुम्हाला नाही विचारणार मी उरकला असेल पण ते लगेच लक्षात येते कळतं लगेच आता काय ते अभ्यासच करून आलो येताना मी बाकी काय नाही लक्षात नाही का हे ह्या गाड्याचं नाही उरकलेलं नाही उरकलेलं आम्हाला माहिती सांगतो मी लगेच तुमच्याकडे फ्रेश आहे ते हसतंय सारखं मला काय कुणाचं भविष्य कळत नाही तर कीर्तन झाल्यावर माय का येताना महाराज आमचं बी सांगा ते उगा आपलं मगाशी निहार आरशात बघत होतो तेव्हा म्हणलो आता आम्हाला काय आरशात बघायला येळ राहिला नाही पण आता तू बघत होता म्हणून म्हणलो महाराज तुम्ही बरं लक्षात नाही का माझं एखाद्याला बोलणं ही आमची भाषा जरा रगील वाटते तिकडली सातारी भाषा ती रगील नाही मारुती रायांकडे आणि मग त्यांचं झालंय का
अहो ते ब्रह्मचारी तंतिकच काय याला म्हणतात तुझं लवकर लग्न होते काय मागावं हे बी कळलं पाहिजे गड्या. संतांनी काहीच नाही मागितलं. ज्या वेळेस परमेश्वराच्या समोर उभे राहिले तेव्हा काही नको देऊ रे. अखंड जया तुझी प्रीती अखंड दया तुझी प्रेम मज दे तयाची संगती मज दे तयाची संगती मग मी कमलापती तुझ पाना हे कांता मगनी कमलापती तुझ बाणाने कंटा. जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती मग मी कमलापती तुझ नाही कंटाळा. अखंड दया तुझी प्रीती मज दे दयाची संगती मग मी कमलापती तुझा नाही कंटाळा 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 कंटाळा. वाजवा टाळीन मग काय आता. विठ्ठल 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 विठाला 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 विठाला. अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती हा मग मी कमलापती तुझ बाणानी कंटाळा पडून राहीन तये ठाई. हे संतांनी मागितलं खऱ्या अर्थानं काहीच नाही मागितलं. मग या भंगात नेमकं संत का मागतात. तुम्हाला एक अजून सांगू का. थोडा वेळ कीर्तनाला 15 मिनिटं 10:30 चालतात ना. मला वाटलं 10ला संपायचं कसं काय का नाही. 10:30 चालतात. हा लक्ष दे नाही का. हा आणि खरं सांगू का गुरुजी तुकोबारे इथं येतच नव्हते हे मागायला. तुकोबारे म्हणले देवा खरं सांगू का ए विठोबानीच सांगितलं तुका तुला जावं लागेल मृत्यू लोकात. तुका म्हणला देवा ज्या मृत्यू लोकात तुम्हाला पाठवतो ना अरे तिथं जाणार नाही तुका. अरे तुझी गरज आहे गोडते ही जण देखबे डोळा आणि येतो कळवळा म्हणून या. तुका म्हणतो देवा ते सगळं खरं आहे पण ज्या मृत्यू लोकात तुम्हाला पाठवतोस तिथली लोक लय वांगाळ आहेत. वांगाळ कळलं का तुम्हाला. नाही कळलं वांगाळ लय सोपं. हा गदळ आहेत गदळ. हा गदळ म्हणजे आपल्यातलाच्या खदा पुढे जायला लागला की आपलीच मागं वरत्यात. नाही कळलं का तुम्हाला. यातला लय महत्वाचा शब्द सोडताना आपल्यातला पुढे जायला लागला की मागं वरत्यात हे महत्वाचं नाही आपलीच मागं वरत्यात हे लय महत्वाचे. लक्ष देऊ नाही का. अहो लय स्पर्धा येत जिथं तिथं स्पर्धा आहे. तुम्हाला वाटलं का राजकारणात लय राजकारण आहे सोडून मला आमच्याकडे लय इकडं लय राजकारण आहे. एखादा चांगला कीर्तन करायला लागला की दुसऱ्याच्या पोटात दुखते. चांगला गायला लागला की ते म्हणते तेवढंच येते मग तू म्हण तेवढंच येते. तर बघू तू कसा म्हणतो तुझा निघतोय का स्वर. अरे खाली बसून स्वरात नाही आलं म्हणणं लय सोपं आहे. इथं येऊन म्हणणं लय अवघड आहे. त्याला एक एक राग आळवावा लागतो. त्याला पांडुरंग परमेश्वराची मूर्ती अशी समोर उभी करावी लागते आणि मग गळ्यातून खऱ्या अर्थानं ते अंतकरणातून हृदयातून आळवावं लागतं. त्यावेळेस येतं. हे माणसं कशी निर्माण झाली माहिती का. ही कला यांच्याकडं प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट नाही परफेक्ट प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. परफेक्ट प्रॅक्टिस केली त्यांनी प्रत्येक रागात प्रत्येक स्वराची. एकही सा इकडं नाही तिकडं नाही. आम्हाला काही त्यातलं कळतच नाही. आम्ही काय तोंड घालू हातामध्ये उगाचच. अजिबात मी तोंड घाल. आणि काय होतं मला मुद्दामून म्हणजे गेल्यानंतर तरुण म्हणतात महाराज छत्रपती सांगा आणि राजे एकदम हाय स्केलला सांगायला लागतं. त्यांना ऐकायचे असतं की महाराज तुमच्याकडून छत्रपती ऐकायचे तुम्ही सांगा तर खरं. आणि मग राजे जर मी मुळमुळीत आवाजात सांगितले तर मग कुणी ऐकणार आहे का. मग ताना म्हणला राज म्हणलं कसं काय ताना बरे आहेस का. आणि लय दिवस झाला आला नाही गाड्या तू. यंदा तरी शिरपूर जैनला 61 वर्ष चालू आहे. 5 तप पूर्ण झालीत आणि लय मोठी मोठी माणसं. अरे सुरेगावकर येणार आहेत तुला कळतं का काय. अरे ताना अरे पंढरी महाराज कदम येणार आहेत. अरे लई शान आहे महाराष्ट्राची. आता ती लई ठिकाणी फिरत नाहीत पुण्य सब सेट करके रखेल आम्ही. ते लई पाहिलं का आता लय टेन्शन घेत नाही. हा नाही त्यांनी लक्ष त्यांना लई मागणे आहेत. तिकडं आमच्या इकडं तर सारखं फोन करतात तेच बळा लोडी घेत नाही. चाललंय की इकडे व्यवस्थित कुठं बळा जीवाला बरोबर आहे महाराज. मी आपलं मनातलं बोललो तुमच्या लक्ष देऊन ऐका. आणि मनावरच बोलणार आहे ना आज म्हणून सांगितलं ऐका ऐका. सांगायचं तात्पर्य असतं सज्जन हो. हा आणि मग ताना म्हणला असं सांगितलं एवढ्या मधुर आवाजात कोणी बोलविल का आम्हाला. तानाजी मालूस त्याला धनका बी तसा पाहिजे ना रुबाब तसा पाहिजे. अरे राजगडावर महासाहेब जिजाऊ आहेत आणि महासाहेब सांगतात राजा अरे दिसतो का तो कोठाना
मासाहेब दिसतो ना राज, त्या कोणाण्यावर फडकणार ते दुश्मनांचं निशान दिसतं का? हो मासाहेब दिसतं ना राज, तेच आमच्या डोळ्याला जखमा करून जात आहे. आदरणीय असावी मासाहेब राज, उतरवा ते दुश्मनांचं निशान आणि फडकू द्या एकदा स्वराज्याचं निशान या कोणाण्यावर. सह्याद्रीच्या दरी दरी खुऱ्यातून 18 पकड जाती 12 बलुतेदार यांना सोबत घेऊन एकत्र करून स्वराज्याची निर्मिती करणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले. लईची अडवायची विठाला हे ट्रेलर हे पिक्चर अभि बाकी शेवटी 5 मिनिटात एक झटका देणार आहे. अभंगाची बराबर एकच चरण येणार आहे. आता लय अभंग तेवढा वेळ बी नाही आपल्याकडे, लक्ष नाही का? मला थोडासा मुक्ताबाईंचा प्रसंग उभा करायचा आहे. त्यांनी सांगितलं मला त्या अनुषंगाने या ठिकाणी लक्ष देऊ नाही का? आणि सजन आहो म्हणून अभंगाची भूमिका अगदी सोपी आहे. मी काय सांगितलं, तुकोबारे इथं येत नव्हते. महाराज म्हणले देवा जाणार नाही जाणार देवा. देव म्हणते तुका तुला जावं लागल. तुका म्हणला देवा अरे आपलीच माणसं आपल्याला मागं वळतात. मी नामस्मरण परमार्थ भक्ती किती मोठी आहे हे सांगायला जाईल आणि मग तिथं गेल्यानंतर ती माणसं मला जगू द्यायची नाहीत. लोक मृत्यू लोकातला समाज लई भयानक आहे. देव म्हणतो तुका मीच बनवल्यात टोचणारे काटे जर बनवले नसते तर चांगली राहिली नसती. म्हणून टोचणारं कुणीतरी त्यांना पाहिजे. कुणीतरी चांगलं काम करताना कुणीतरी तुका आडवं आलं पाहिजे ने. कुणीतरी चांगल्या कार्याला जात असताना कुणीतरी त्याला मागं ओढलंच पाहिजे. तोपर्यंत प्रगतीच नाही. जोपर्यंत आपल्याला लोक नावं ठेवत नाहीत, जोपर्यंत लोक आपल्याला मागं वळत नाहीत, आपल्याबद्दल आपल्या माघारी जोपर्यंत चर्चा होत नाही तोपर्यंत आपण यशस्वी होत नाही. लक्षात नाही का? आपल्या माघारी चर्चा झालीच पाहिजे. आणि खरं सांगू का, काळ्या शर्टाला डाग पडण्याची भीती आहे का? भीती पांढऱ्या शर्टाला आहे. ज्याला कळलं ते लय हुशार आहे. पांढऱ्या शर्टाला भीती आहे डाग पडण्याची, काळ्या शर्टाला काय भीती आहे तवा? हे सांगायचं तात्पर्य तुकोबारे सांगता देवा जाईल पण 2 गोष्टी द्याव्या लागतील. एक ही बी मागणीच आहे. एक देवा तू मी जर मृत्यू लोकात गेल्यावर मला मरण द्यायचं नाही. एक आणि जर समाजाकडून त्रास झाला तर हे विठोबा मुराळी म्हणून तुम्हाला घ्यायला आला पाहिजेस. काय आलं पाहिजे? मुराळी कळलं नाही का? इकडं मुराळी, बरं इकडं महिला मंडळ तुम्हाला मुराळी. ओ लाडकी बहीण योजना इकडं बघा. मुराळी कळला का नाही? अहो तुमच्या हृदयातला विषय मुराळी, तुम्हाला नाही कळावा असं होईल होय तवा. अहो अंतकरण दाटून येतो मुराळी म्हणजे. सज्जन हो लक्ष देऊ नाही का? या जगाच्या पाठीवर काही ठळक प्रेम आहे, त्यात लेकीचं आणि बापाचं प्रेम आहे. ठळक प्रेम आहे. लेक म्हणती बाबा अरे लय मोठं लग्न झालं मैत्रिणीचं, 50,000ची साडी, गुलाबजामचं जेवण आणि तालुक्यातलं मोठं कार्यालय होतं. केविलवाणी चेहरा केलेला बाप, फाटक्या केशाचा बाप असा पुरीकडे बघतो. पुरीला म्हणतो बाई तुझी काय इच्छा आहे ग? पोरगी म्हणते काय नाही बाबा, आपली जशी परिस्थिती असेल तसं नाही बाई, जिल्ह्यातलं मोठं कार्यालय घेऊ, गुलाबजामचं जेवण ठेवू आणि तू म्हणशील ती साडी, हात लावशील ती साडी घेऊ. बाबा अरे काय राहिलंय तुमच्याकडं? नाही मुराळी जगाच्या पाठीवर लय मोठा. मी काय सांगितलं, तुकोबारांनी काय मागितलं हे महत्वाचं नाही, पण मागण्यासाठी मागितल्यानंतर देवानी तुकोबारांसाठी काय केलं हे लय महत्वाचं आहे. लक्षात नाही का? तुकोबारे सांगतात देवा तू मुराळी म्हणून आला पाहिजेस, तू आला पाहिजेस माझ्यासाठी. पण देवाची त्याच्यानंतरची भूमिका लय महत्वाची आहे. आणि त्यानंतर मग सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. ऐका हे जगाच्या पाठीवरचं मोठं प्रेम लिकीचं बापाचं का सांगितलं? मी बाप सांगायला उभा नाही, मी जाता जाता थोडं आई सांगणार आहे. पण तुम्हाला ती आई नाही सांगायला आलो की मी तुझ्यासाठी जीवन जाळीले आणि तुने नाही पाणी पाजिली. तुम्ही लई कीर्तनकार उघडून पिलेली माणसं आहे तिथं बसलेली. तुम्ही का आज नाही कीर्तन ऐकत? लक्षात नाही का? तो ट्रेंड गेलेला आहे, आता नवीन ट्रेंड चालू आहे. मला सांगायचं तात्पर्य असं आहे, तुकोबारायांनी जे सांगितलं तो मुराळी का तुमच्या समोर उभा केला? इथं महिला मंडळाला मुराळी चांगला माहिती आहे. लई मोठं लग्न केलं बापाने, लई मोठं लग्न केलं. अरे 50,000ची साडी अंगावर, गुलाबजामचं जेवण होतं, मोठं कार्यालय होतं. पोरगी म्हणती बाबा अरे माझा बाप दिसत नाही. माय म्हणते अरे तुला हळदी लागल्यापासून जेवलंच नाही म्हातारं. आणि मग ज्या वेळेस पोरगी बघायला गेली ना बापाला, आचार्याची किती द्यायची, कार्यालयवाल्याची किती द्यायची, त्यांच्या नोंदी ठेवल्या त्यांनी. आचार्याला म्हणतो साहेब एवढ्या बरं 10,000 राहू द्या बरं का, 15-20 दिवस झालं ना, थोडंसं मला पेमेंट आलं की तुम्हाला देईन बरं का, पण कार्यालयात कुणासमोर बोलू नका, नाही तर पाहुणा रावळा नाराज होईल. काय अंतकरण आहे? आई खरं सांगू का, तुम्हाला लगेच रडता येतो पण यांना रडता येत नाही. तुम्ही पडद्याच्या समोरचे कलाकार आहे, पण पडद्याच्या आडचा कलाकार म्हणजे बाप आहे, जो पडद्याच्या पुढं कधीच आला नाही. आणि मोठं वाक्य सांगू का, बाप पडद्याच्या पुढं कधीच चांगला दिसत नाही, तो पडद्याच्या आडच चांगला आहे. कारण तो जर पडद्याच्या पुढं आला
तर कदाचित तो तत्व विसरल. त्याची तत्व ही आहेत की त्यांनी रागीटच राहिलं पाहिजे नाही, आणि तो जर मावाळ झाला तर पोर हातातनी बाहेर निघून जातील. म्हणून खऱ्या अर्थानं तो कष्टाचा काबाडी आहे, तो स्वाभिमानी आहे. मला हा विषय फक्त या अंतकरणातून सांगायचा होता. आणि मग लई मोठं लग्न केलं ना, पोरगी ज्या दिवशी रडली, ज्या दिवशी सासराला गेली ना, सासराला गेल्यानंतर भाकरी थापायला बसली. पण खरं सांगू का साहेब, ओ महाराज, भाकरी थापण्याकडे लेकीचं लग्नच नाही, लेकीचं लक्षच नाही, भाकरी थापण्याकडे लेकीचं लक्षच नाही, नुसतं लक्ष दाराकडे जातंय. आज येईल माझा बाप, उद्या येईल माझा बाप, अरे कधी येईल माझा बाप. 4 दिवस झालं भाकरी थापण्याकडे लक्ष नाही, दाराकडे लक्ष. डोळे भरून आले, अंतकरण दाटून आलं. सासूबाई म्हणते 8 दिवस झालं तुझं गंमत बघते सुनबाई, रोज दाराकडे बघतीस. ती म्हणते काय नाही सासूबाई, कशा पायी. अरे पण रडती कशा पायी. म्हणजे चुलीच्या जाळ्या लागतात ना, म्हणून डोळ्यात पाणी येते. लई चांगल्या घरात आहे मी, हे बी चांगलंच घरी, पण लई चुलीच्या स्वयंपाकाची सवय नाही हो. बापानी लई लहानात मोठी केली मला. मी फक्त मुरारी सांगतोय, अशीच लिंक लावून सोबत चला असतं नाव. अंतकरण दाटून आलं. 15 दिवस झालं, अरे बाप यायना आणि लेकीच्या डोळ्यातलं पाणी काय थांबाना. खरं सांगू का, बापाचा डायबिटीज ब्लड प्रेशर कमी जास्त झालेला लेकीला माहिती. बापाच्या पायाला किती चिरा पडल्यात हे लेकीला माहिती. त्याची पाठ कष्ट करून शेतात किती काळी पडली ना, हे लेकीला माहिती. आणि या बांधावणी त्या बांधाव जाताना त्याचे हातपाय किती थरथर कापले ना, हे फक्त लेकीला माहिती. तिचं अंतकरण जगाच्या पाठीवर असं प्रेम नाही. हृदय भरून आलं. बापाच्या पायाच्या चिरा वाढल्या असतील म्हणून 20 दिवस झालं रोज दाराकडे बघती. बाप काय येईना आणि लेकीच्या हृदयातलं ठोकं काय थांबणार. डोळे भरून यायले. परत सासूबाई आली 20व्या दिवशी. हे सुनबाई, अरे कशा पायी रडती बाबा, आम्ही लोक चांगली नाहीत का. नाही व सासूबाई, लई सोन्यासारखी माणसं आहेत तुम्ही, लई सोन्यासारखी माणसं माझ्या बापाने बघून दिली. अरे मग कशा पायी रडती. काय नाही म्हणली, चुलीच्या जाळ्या लागतात म्हणून डोळ्यात पाणी येते. बसलेल्या लेकीला मी विचारीन, चुलीच्या जाळ्या लागतात म्हणून लेकीच्या डोळ्यात पाणी आहे का बापाची आठवण येते म्हणून. सांगा. नाही, बापाची आठवण येते म्हणून डोळे भरून आले. 21वा दिवस उजाडला साहेब. मंगेश महाराज 21व्या दिवशी बाप दारात उभा राहिला आणि नेमकं आज भाकरी थापण्याकडे लक्ष गेलं. 20 दिवस लक्षच नव्हतं. आणि तेवढ्यात बापाने आवाज दिला, बाई अरे येऊ का बाबा घरात. अहो धाडकन परात तिथं टाकली, तवा तिथंच, पीठ तिथंच. आणि कडकडून जाऊन पोरीने बापाला मिठी मारली. महाराज जशी बापाला मिठी मारली ना, तशी ढासा पोर रडायला लागली हो. बाप म्हणतो, बाई अरे लोक चांगली नाहीत का. बाबा अरे लई सोन्यासारखी माणसं बघून दिली हो, पण तुमचं काळीच धडधड करते. खरं सांगा ना बाबा, डायबिटीजची गोळी कपाटात ठेवलेली गावली नसन ना हो 15 दिवस. बाप म्हणतो, बाई अंतकरण भरून आलं. एक खरं सांगू का तुम्हाला, विराट कोहली रोहित शर्मासाठी आम्ही टाळ्या वाजवल्या हो. या स्टंपपासून त्या स्टंपपर्यंत गेला. हाय व्होल्टेजची मॅच होती महाराज आमच्यासाठी, वर्ल्ड कपची मॅच होती. सगळ्यांनी जीव मुठीत धरला होता. काय होईल कुणास ठाऊक, भारताची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण या स्टंपपासून त्या स्टंपपर्यंत जाणारे विराट कोहली, रोहित शर्मा यांना सॅल्यूटच आहे. पण ते पोहोचल्यानंतर त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या. अंतकरण दाटून आलं, हृदय भरून आलं. लिकीने मिठी मारली आणि परत मिठी सुटली. आता मिठी सुटल्यानंतर बापाने मिठी मारली. लेक रडावी याच्यात काय नवले, लेक रडणारच आहे. आई अरे तुमच्या डोळ्यात पाणी येणारच आहे. मी प्रसंग उभा केला तर लगेच तुमचे डोळे भरून आले. तुमचं मातृत्व हळवं आहे, तुमच्याकडे अंतकरणात जिव्हाळा आहे, तुमच्याकडे संवेदनशीलता आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी एकवटलेल्या आहे म्हणून तुमच्या डोळ्यात पाणी येणारच आहे. पण बाप रडल का हो. विचारावर बसलेल्या बापाला जवळ रडणं लय अशक्य आहे. पुरुषाच्या डोळ्यात पाणी आणणं लय अशक्य आहे. पण खरं सांगू का, जशी मिठी सुटली परत बापाने मिठी मारली ना, आता बाप रडायला लागला. पोरगी म्हणती, बाबा अरे मी रडते हे ठीक आहे, पण तुम्ही कशा पायी रडता. लक्ष देऊन ऐका ना सजराव, मी काय म्हणलो, विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासाठी आम्ही टाळी वाजवल्या. पण या स्टंपपासून त्या स्टंपपर्यंत गेली. पण आमचा बाप आमच्यासाठी या बांधावणी त्या बांधावणी घाला होता. 4 सलाईनच्या बाटल्या लावल्या होत्या. डॉक्टरांना म्हणतो, डॉक्टर साहेब अजून 2 सलाईनच्या बाटल्या लावा. पण माझे पाय थरथर कापता कामा नये. माझ्या पोराचं लई मोठं शिक्षण करायचंय आणि लेखीचं लई मोठं लग्न करायचंय. ती मुली 50,000ची साडी आणायची, पण 5-6 सलाईन लावले साहेब. थरथर त्या पायानं बाप या बांधावणी त्या बांधाव गेला. अरे भारताने मॅच जिंकली, वर्ल्ड कप आला, अख्ख्या भारतानं टाळ्या वाजवल्या, पण आमचा बाप या बांधावणी त्या बांधाव गेला. अरे त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला काय हरकत आहे गड्या. बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी
कुरुवंडी वाळवणी वाळवणी आपुली कुरुवंडी वाळवणी आपुली कुरुवंडी वाळवणी एकाएकी केला मीराची साधनी एकाएकी केला मीराची साधनी. बाप रडणं हे लई दुर्लभ आहे. तसं जगद्गुरु तुकोबारेंनी देवाला मागावं, देवा मी जाईल बर का मृत्यू लोकात, पण मला मरण देऊ नको एक, आणि मृत्यू लोकात गेल्यावर मला मुरारी म्हणून तुम्हाला घ्यायला आला पाहिजे, ही दुसरी मागणी मागितली. पण हे मागत असताना सचनाव हे तुकोबारेंनी मागावं हे वेगळं आहे. पण तुकोबारांनी मागण्याचा अर्थ नाही, पण तुकोबारांची भक्ती परमार्थ आणि सामर्थ्य बघून जगाचा मालक तुकोबारांना घ्यायला यावा ना, हा मुरारी लई दुर्लभ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मग महाराजांचं म्हणणं असं होतं, या अभंगातली सोपी भूमिका अशी होती. आत्ताशी आलो अभंग की महाराज म्हणतात, देवा तुझं नामचिंतन करत असताना माझं मन तुझ्या चरणाजवळ राहावं. मन का राहावं? हे बघा, बाकीच्या शरीराचा विचार नाही केला, कारण की परमार्थात मन आणि शरीरानं संसार करायचा असतो. तुमचा जर संसार चांगला व्हावा असं वाटत असेल तिथं शरीर आवश्यक आहे, आणि तुमचा परमार्थ चांगला व्हावा असं वाटत असेल तर तिथं मनाची आवश्यकता आहे. आणि मन जर बघा, आता संसारात मन लावून चालेल का? नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. म्हणा या मायाजाळात गुंतू नकोस. पण मला काय म्हणायचंय, तुकोबाऱ्यांनी अहो अर्जुनाला देवानं मन मागितलं, अर्जुना अरे तू म्हण हे मी चिकरी माझ्या भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मजे एकाते. अर्जुना तुझं मन मला दे. तुकोबाऱ्या अभंगात म्हणतात, तेव्हा तैसे राहो माझे मन, पण खऱ्या अर्थानं. आणि मग महाराजच म्हणतात, काय काय करीतो मना परी नैके नारायणा. तेव्हा काय करावं हे मन तुझ्या चरणाकडे येतच नाही, किती बी प्रयत्न करा. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझ्या चरणी, देवा माझे मन लागो तुझ्या चरणी. संसार व्यसनी पडून देवा, संसार व्यसनी पडून देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडवणे. तेव्हा माझं मन तुझ्या चरणाजवळ लागावं हे लय खरे. पण मन जाईल का हो देवाच्या चरणाजवळ? बघा जातोय का? अहो लई चपळ येते. बहुचंचल चपल, बहुचंचल चपल, बहुचंचल चपल, जय हो. बहुचंचल चपल, चपल 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 वा वा वा. चपल चपल. बहुचंचल चपल, बहुचंचल चपल, बहुचंचल चपल. येता जाता लगे बेळ, येता जाता, येता जाता, येता जाता जाता लगे बेळ, येता जाता लगे बेळ बेळ बेळ. चंचल चपल, चंचल चपल, चंचल चपल, चपल 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 चपल. चंचल चपल, चंचल चपल, चंचल चपल, चंचल चपल, चपल 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 चपल. वा वा वा. ते एवढं चपळ आहे, ते चपली कमी बघते नागा बी बघते.
बहुत चंचल चपळ येता जाता किंवा जाता येता न लगे वेळ. दादा अरे त्याला जायला बी वेळ लागत नाही आणि त्याला यायला बी वेळ लागत नाही. एवढं चपळ आहे. न पुरती भ्रमण नाही दिशा सप्तके पाताळ आकाशा. हे म्हण कैसे केवढे ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे. यासी राहटवया थोडे त्रैलोक्य या. याला हे त्रिभुवन वावरायला कमी पडतं एवढं मन चपळ आहे. आता इथं बसताना महाराज 1 मिनिटात दिल्ली मुंबई आग्रा फिरून येईल एवढं चपळ आहे. त्याला यायला बी वेळ लागत नाही आणि जायलाही वेळ लागत नाही. एक मन म्हणतं चल कीर्तनात आणि दुसरं काय म्हणतं अरे थंडी गाठ चल घरी. म्हणजे एक मन असं म्हणतं आणि एक मन तसं म्हणतं. मन दोन आहेत का? मन एकच आहे. ते संकल्प आणि विकल्प करतं. लक्षात नाही का? 2 क्रिया आहेत मनाच्या अनुषंगानं. 2 क्रिया. संकल्प म्हणजे पुण्य आणि विकल्प म्हणजे पाप. आत्मा नाम रथी नाम विद्धी शरीरम रथमेव तू बुद्धी तू सारथी विद्धी मनम प्रगमेवच. तुकोबाराय सांगता देवा काय काय करीतो मना परी नाही केणार. देवा नाही ऐकत म्हण. लय प्रयत्न केला. अर्जुन म्हणतो देवा तू म्हणतो तू म्हणे हे मीची करी माझ्या भजनी प्रेम धरी. पण देवा माझं मन तुझ्याकडे नाही येत. एवढं चपळ आहे. अहो खरं सांगा तुम्हाला. आता मी काय सांगितलं. एक मन म्हणतं काय चल कीर्तनाला. दुसरं काय म्हणतं घरी चल. एक मन म्हणतं आता आलायच घे ना आले लोकांच्या चपल्या घालून. दुसरं काय म्हणतं अरे पुण्य करायला येडायस काय. ते म्हणते कसलं पुण्य कसलं पाप चेल. मन 2 आहेत का? मन एक आहे. ती क्रिया 2 प्रकारची करतं. लक्षात नाही का? हा महाराजांनी अनेक ठिकाणी वर्णन केले. पहा आत्मा नाम रथी नाम विद्धी शरीरम रथमेव तू आणि बुद्धी तू सारथी विद्धी मनम प्रखमेवच. 2 आहेत संकल्प आणि विकल्प. जर आज इथं कुणाला आजच्या चांगल्या दिवशी गळ्यात तुळशीची माळ परिधान करावीशी वाटली तो मनाचा संकल्प समजा. आता फक्त मुसलमानांनी सांगाय नका लाव माळे घाला म्हणजे हे बी नाही कळलं का अजून. हे जड जाते का? तुम्हाला काय टोचून नाही बोलत मी पण आता हे सांगणं बी गरजेचं आहे. आणि माळ घातून मेलं की तुळशीचं पान बी बघायला नाही लागत. बरं आता काय झालं इलेक्शनमध्ये बी लय निष्ठावान माळकरी हे बी माळकरी अशी झाली. ते म्हणला येऊन येऊन येणार कोण. दारुड्याच्या सोंगतीने चांगला माळकरी गेला आणि त्यांनी माळ काढली. पण मला सांगा माळकरीची संघ दारुड्याला लागली मग त्यांनी का नाही माळ घातली. हे बी जड जाते का जरा? नाही सोपं आहे ना ते. अवघड काय तवा. हे मन इतकं चपळ आहे. ते संकल्प करतं विकल्प करतं. त्यावर जर बुद्धीचा निश्चय झाला की ते काम होणार. इथल्या जर आज 10 जरी लोकांनी संकल्प केला ना आजपासून मी व्यसन सोडणार मी निर्व्यसनी राहणार मी माळ घालणार. ठीक आहे नका माळ घालू मनाची तर माळ. अजून एक मोठं वाक्य सांगू का? तुमच्या गळ्यात जरी तुळशीची माळ नसेल आणि तुमचं चारित्र्य चांगलं आहे ना तुम्ही माळकरी इतके श्रेष्ठ आहे. लक्षात नाही. चारित्र्याला विलय महत्व आहे. हे सांगायचं तात्पर्य. आज संकल्प केला अशा 10-20 लोकांनी संकल्प केला करायचा की आजपासून महाराज मी व्यसन करणार नाही मी तुळशीची माळ परिधान करणार. जरा नाही तुळशीची आज माळ घालायला लागली 1 वर्ष लागल पण मनावर ताबा ठेवा. खरं सांगू का मनाची माळ लय मोठी. आणि खरं सांगू का तुळशीची माळ घालाय त्याला वाघाचं काळीज लागतं. ते काय एवढं काही कुणाची बी काम आहे माळ घालण्यात महाराज ते सोपं नाही. असं बोललं बी पाहिजे. जरा सोडलं पाहिजे व्यसन. आपले मायबाप आपली घरी वाट बघतात ना गड्या. गाडीला आपण किक मारून चालतो 120च्या स्पीडने. आणि आता मला काय सांगायचे जाऊ दे आता. असे आता जगद्गुरु तुकोबारायनं गेला देवाला कारण की ते पाहुणा होता आपल्याकडे. आपल्याला पाहुणा पण आपण यमाचे पाहुणे आहेत. आपण काय देवाचे पाहुणे आहेत का तवा? आणि काही पाहुणे यमाचे बी नाही. जे 90 जिंगाट आहे त्यांना गायला यम घ्यायला येईल. कोरोनाच्या काळात चांगली माणसं गेली पियानारी गेली का? हा बरोबर. आता तुम्ही रेंजला आले. थोड्या फवारण्या बी करायला लागतात रोग पडत नाही. तर लय जी फ्लोनी चाललो फिर बी लोक बोलाते नाही. लक्ष देऊ नाही का मला काय सांगायचं. आणि म्हणून बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. त्याला जायलाही वेळ लागत नाही आणि त्याला यायलाही वेळ लागत नाही. महाराजांनी अनेक प्रयत्न केले आणि खरं सांगू जर मन देवाच्या चरणाजवळ गेलं नाही तर परमार्थ होणार नाही. मग सांगा ना महाराज काय काय प्रयत्न केले. अनेकांनी प्रयत्न केले पण हे मन हे जातच नाही. आणि खरं सांगू मनाला जर देवाचा छंद लागला तरच परमार्थात उपयोगी. म्हणा अरे लई प्रयत्न केले मना एक करी म्हणे जाईल मी पंढरी. अरे उभा विटेवरी पाहिल तो सावळा तरी जपसी हे नाम माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद माझ्या मनाला गो छंद माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गो छंद माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद गोविंद गोविंद
वाजवा टाळी लागू दे छंद तुम्हाला व्या माझ्या मनाला लागो छंद नित्य गोविंद गोविंद मनाला गोविंदाचा छंद लागला पाहिजे पण एक मन देवाच्या चरणाजवळ येत नाही पहिली आणि एक गोष्ट सांगतो फक्त एकच मुद्दा सांगतो आणि 3 मिनिटाला पहिल्या चरणावर येतो ऐका एकदा मन परमेश्वराच्या चरणाजवळ आलं ना दादा इंद्रियांना आणावं लागत नाही कारण या मनाला सगळी इंद्रिय जॉईंट आहेत सगळी सकळ मन हे इंद्रिया प्रधान वा मनुराजा एक देहपुरी या देहपुरी नगरात मन हे राजा आहे आणि बाकीची सगळी इंद्रिय त्याची प्रजा आहे मनाने सांगायचं आणि इंद्रियांनी ऐकायचं आता लक्ष देऊन ऐका आणि मग एकदा मन देवाच्या चरणाजवळ गेलं महाराजांनी प्रमाण दिलं आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन तुझ चरण देखिलिया तुझ चरण देखिलिया वा 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 तुझ चरण देखिलिया आग गेला कीन गेला भाग गेला कीन गेला अवघा झाला आनंद अवघा झाला आनंद आनंद प्रेम रस बैसली मिठी प्रेम रस बैसली मिठी आवडीला ती मुकती आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन तुझ चरण देखिलिया वा वा तुझ चरण देखिलिया तुझ चरण देखिलिया देखल जोरी आता कसं दावल कुठं मन विठ्ठल विठ्ठल संतांना मनाची अडचण आली तेव्हा नाही ऐकत मन आता कोठे धावे मन अरे हे मन धाव घेत रे म्हणा आणि खरं सांगू एकच वाक्य बोललं फक्त तेवढा विषय कंप्लीट करतो आई एकदा मन देवाच्या चरणाजवळ आलं की इंद्रियांना आणावं लागत नाही ही सगळी इंद्रिय या मनाला जॉईंट आहे खरं सांगू का हे माझं बोलणं नाही माऊली ज्ञानोबराय वर्णन करतात म्हणून दीप पालवे सवेची तेज मालवे का रविबिंबासवे प्रकाशू जाय मला सांगा दिवाबी झावल्यावर किती वेळाने अंधार होतो 2-4 मिनिटांनी अववी झावला की अंधार आहे म्हणून दीप पालवे सवेची तेज मालवे का रविबिंबासवे प्रकाशू जाय हा दिवाबी झावला की त्याचा प्रकाश त्याच्या बरोबर आहे सूर्य मावळला की लगेच त्याची किरण त्याच्या बरोबर जात कदाचित माऊलींना वाटतं एवढ्या लोकांना कळायचं नाही म्हणून एक पुढचा दृष्टांत दिला उचलले या प्राणासरशी मग इंद्रिय ही निगती जैसी तैसा मनोबुद्धी पाशी अहंकारू ये सगळ्यांनी सांगा आता माणूस मेल्यावर त्याची इंद्रिय किती वेळाने बंद पडतात आता काय मरून बघायला लागेल का बाकीच्यांचा अनुभव आहे ना अरे प्राण गेला की प्राण इंद्रियांचं अस्तित्व घेऊन जातो लक्ष देऊ नाही का प्राण गेला की प्राण इंद्रियांचं अस्तित्व घेऊन जातो दिवा विझवला की दिव्याचा प्रकाश त्याच्या बरोबर जातो सूर्य मावळला की किरण त्याच्या बरोबर जातात प्राण गेला की प्राण इंद्रियांचं अस्तित्व घेऊन जातो तसं एकदा मन देवाच्या चरणाजवळ आलं की ते इंद्रियांना बी घेऊन येतं विठ्ठल विठ्ठल पण काय झालं हे मन ऐकत नाही आता फक्त एक शेवटचा मुद्दा सांगतो महाराज माऊली या मनाला माकड म्हटले अनेक उदाहरणं होती पण माऊलीने काय म्हटले हे मन कसं आहे हे मन माकडासारखं आहे मग अशी प्रमाण दिना लई चंचल आहे लई चंचल आहे एका सेकंदात त्याच्या डोक्यात काय विचारीन सांगता येत नाही माकड म्हटले हे ऐसे कैसे घडे मरकटा समाधी लागे माऊलींचे शब्द आहेत माकडाला कधी समाधी लागलेले बघितले का तुम्ही ओ गेले काय घरी सगळे इकडे बघा माकडाला कधी समाधी लागली का आजपर्यंत बघितलं माकडच का निवडलं मनाला माऊलींना माहिती माकड लई चला की इकडं खाजवीन तिकडं खाजवीन ह्या झाडावर जाईन ह्या झाडावनी त्या फांदी उडी आणीन ती फांदाडी तोडून तिकडं नाही गेलं की दुसऱ्या सप्त्यात कार्य टाकाय जाईन तिकडं सप्ताह उलथा पालथा करीन कोण माकड म्हणजे कोण मन 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 लक्ष देऊन ऐका आता मन लावून ऐका सज्जनाव ही तुकोबर आहे की मन की बात आहे मोदीजी की नाही
हा ते बी लक्ष देऊ नाही का मला काय सांगायचे मन ऐकत नाही. ए माऊली ज्ञानोबार आहे त्या मनाला माकड म्हणतात. जुने ते कीर्तनकार दृष्टांत सांगायचे. डोंबाऱ्याचा खेळ पलीकडे गावात मध्ये नदी आडवी. काय करावं डोंबाऱ्याला कळनाच. एकही नावाडी दिसेना. सोबत बोकड घेतला माकड घेतला आणि डोंबाऱ्याने सांगितलं नावाडी दादा एक छोटासा नावाडी समोर होता. म्हणजे आम्हाला पलीकडच्या गावात सोडा. म्हणजे आमचा खेळ आहे संध्याकाळी. नावाडे दादाने सांगितलं सोडतो पण पहिलं मला मेंबर बघू दे कोणी. पहिला बोकड बघितला म्हणले चालेल आलावडे बोकडाला काहीच अडचण नाही. बोकडाला घेतलं. डोंबाऱ्याला बी बघितलं. डोंबाऱ्याला म्हणला तुला बी चालेल. माकडाला बघितलं म्हणजे कुणाला मनाला लक्ष देऊ नाही का म्हणले सगळं जमल पण माकडाला नाही घेणार. आता मला सांगा हो डोंबाऱ्याचा खेळ कुणावे सगळं अवलंबून. डोंबाऱ्याचा खेळच माकडावे. म्हणजे डोंबाऱ्याच्या खेळाचा हिरो माकड आहे तसा परमार्थातला हिरो मन आहे. लक्षात घ्या परमार्थातला हिरो मन आहे. हे माकडाशिवाय डोंबाऱ्याचा खेळच नाही आणि मनाशिवाय आपला परमार्थच नाही. हे ऐका पण तरी घेतलं. म्हणले घ्या म्हणले. नावाडी दादा बाबा हात जोडतो तुमच्या नाही होणार खेळ. नावाडी म्हणला घेतो माकडाला पण त्याचे हातपाय बांधायला लागतात. कुणाचे बोला महिला मंडळ हो अहो झाले का नाही पैसे जमा लाडकी बहिणी बोला की हा माकडाचे हातपाय बांधायला लागतात. म्हणजे कुणाचे मनाचे बघा बरं मनाचे हातपाय बांधून. अहो जेवढं मनाचे हातपाय बांधेल ना महाराजांनी प्रमाण दिलं. आता कोठे दावे म्हण जेवढं मनाला बांधून ठेवाल तेवढं मन बाहेर जाईल. मंदिरात जर उभं राहिलो ना महाराज फक्त मूर्ती दिसते. डोळे उघडे ठेवायचे फक्त मूर्ती दिसते. आता वाटलं डोळे झाकून स्मरण करावं. डोळे झाकले अख्खी जात्रच वरती. मग जेवढं मनाचं स्मरण कराल तेवढं मन बाहेर जातं. हे एवढं चंचल आहे एवढं चपळ आहे. आणि मग असं आहे असंशय भाव मनोधुरिक्रम चलम अभ्यासेन कौंतेय आणि वैराग्यनेच गृहीत्य. हे मन जर यायचं असेल तर दोन मार्ग परमेश्वरांनी हे 2-3 मार्ग सांगितले. ऐका सांगणारे याच्यावर. आणि मग माकडाला घेतलं नावेत. काय केलं म्हणले त्याचे हातपाय बांधायला लागतात. कुणाचे बोला माकडाचे म्हणजे कुणाचे मनाचे. बांधले हातपाय. घेतलं माकडाला नावेत. नावाडी नाव हाकायला लागला. बोकड गावात झोपला. नाही कळलं का अजून मी हा चला सोबत. बोकड गावात झोपला. डोंबारी बी झोपून गेला. झोप कुणाला नाही म्हणजे कुणाला मनाला झोप नाही. ह्या कुशिवनी त्या कुशिव त्या कुशिवनी ह्या कुशिव. ते नाही का मध्ये काळा तांबडा पांढरा पैसा आलता. हे 2-4 हजार तरी सुट्टी मिळेल ती exchange झाली तरी बरं वाटत होतं मनाला. लई गडबड झाली तेव्हा. नाही कळलं का तुम्हाला काळा पांढरा पैसा. अरे सांगा मला बिर्ला टाटा. अरे सांगा मला बिर्ला टाटा अन बाटा कुठ है ओ. अन सांगा धनाचा साठन आमचा वाट कुठ है ओ. सांगा धनाचा साठन आमचा वाट कुठ आहे ओ. धनाचा साठन आमचा वाट कुठ आहे ओ. सांगा धनाचा साठन वाट कुठ आहे ओ. सांगा आम्हाला बिर्ला टाटा. हे सांगा आम्हाला बिर्ला टाटा बाटा कुठ आहे ओ. अन सांगा धनाचा साठन आमचा वाट कुठ आहे ओ. सांगा धनाचा साठन आमचा वाटा. सांगा धनाचा आमचा वाटा कुठं आहे रे. सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे रे. हा पैशाची जादू लय न्यारी. तन्या पोराला त्याची हव. आई सोडून घेते झेप पैशाच्या मागुनी धाव. जन्मापासून सारी माणस जन्मापासून सारी माणस या पैशाचे गुलाम रे. दाम करी काम वेड्या दाम करी काम. अरे वाजवा जय हो क्या बात. काम वेड्या दाम करी काम. दाम करी काम वेड्या दाम करी काम. दाम करी काम वेड्या दाम करी काम. दारात पंगती बसल्या लय आग्रह जागो जाग. दारात भिकारी रडतो पोटात भुकेची आग. पोटात भुकेची आग.
पैशापासन नाचते नारीचे अब्रू छळ छुळकताना वरती पैशाने बायको खुसा पैशाने बोलते फिरते या पैशाच्या बादशाला दुनिया करते सलाम रे दम करी काम वेड्या दाम करी जय हो. दाम करी काम वेडा दाम करी काम रे दाम करी काम वेडा दाम करी काम रे काम रे क्या बात. आज लय दिवसात कीर्तन केलं गत वाटते. विठ्ठल विठ्ठल महाराज प्रमाण देत होते. मला आठवत होतं खरं सांगू का आयुष्यात माणसं लय महत्वाची कडे. लय पैसा येईल रे जवळ लय पैसा आणि एवढा येईन की एवढा लोकांकडे पैसा आहे त्यांना माहितीच नाही किती पैसा अशी लोक आहेत. पण खरं सांगू का ते पैसा कमवण्यात एवढे व्यस्त झाले की त्यांची माणसंच निघून गेली त्यांच्या हातातली. गाड्या लय पैसा येईल पण माणसं आयुष्यात लय महत्वाची आहेत. त्यांच्या गळ्यातून कंठातून त्या भावना निघाल्या. आणि म्हणून खऱ्या अर्थानं एक आहे माकडाला बघा इतकी चंचलता. माकड ह्या कुशून त्या कुशू त्या कुशून मध्यावर नाव आली. किती मन चपळ आहे ऐका नसतं एवढं मन चपळ आहे. हा या कुशूनी त्या कुशू माकड सगळे झोपले. डोंबाऱ्यांनी नाव आखली आणि मध्यापर्यंत नाव आली. तेवढ्यात माकडाला गवताची काडी सापडली. एवढं चपळ आहे कोण माकड म्हणजे कोण मन. ती गवताची काडी घेतली आणि माकडाने बोकडाच्या नाकात घातली. राहिली असेल का नाव जागे. क्या गाऊ कोई सुनने वाला देखे तो सब जग ही. हा देखे तो सब जग ही बोला देखे तो सब जग ही बोला क्या गाव कोई सुनने वाला. क्या बात है क्या बात है. क्या गाओ कोई सुनने वाला क्या गाव कोई क्या गाव कोई क्या गाव को क्या गाव कोई सुनने वाला देखे तो सब जगह ही बुला देखे तो सब जगह ही बुला क्या गाव कोई सुनने वाला क्या गाव गाव सरे ग ग रे ग म ग म प प म प द द ब रे ध नि ध ध नि ध क्या गाव कोई सुनने वाला क्या गाव कोई सुनने वाला देखे तो सब जगह ही बोला देखे तो सब जगह ही भुला बोला गिरिधर लाल तो भाव का भुका और राग कला नाही जानत तुका. साहेब एका माकडानं अख्खी नाव जन्मय केली आणि अर्जुन म्हणतो तेव्हा तू म्हणतो तू म्हण हे मीच करी. देवा नाही ऐकत म्हण. तुकोबाऱ्यांची शंका काय काय करीतो म्हणा परी नाही के नारायणा. सगळं झालं
देवानं सांगितलं 2 पर्याय आहेत. तरी गायसे करी या 8 पहरामाची मोटके निमिष भरी देतो जाय. 1 पहर अभ्यासेन कौंतेय आणि वैराग्यनेच गृहित्य. या 2 कारणानं आपलं मन देवाच्या चरणाजवळ जाऊ शकतं. पण खरं सांगू, अभ्यास बी अवघड आहे आणि वैराग्य अवघड आहे. वेळ कमी राहिला म्हणून पुढे जातो. आणि मग तुकोबाराय तिथं आले. तुकोबाराय सांगतात, देवा तू अर्जुनाला सांगितलं, पण आम्ही सगळी संसारिक माणसं आहेत. आम्हाला आमचं मन तुझ्या चरणाजवळ नेणं लय अवघड आहे. देवा तुझी आघात लीला आम्ही ऐकली. देवा तुझी एवढी मोठी लीला आहे. हे परमेश्वरा, हे भगवान सूर्यनारायणा, तुझा सूर्य उगवला की जगाला प्रकाश देतोस. देवा अरे जर लाईटनी ठरवलं तर तिथं इलेक्ट्रिसिटी अवेलेबल पाहिजे, वायर पाहिजे, बल्ब पाहिजे, मग लाईट आहे. पुढं मंडपापुरती. आणि सूर्यनारायणा तू जर ठरवलं तर जगाला प्रकाश देशील उगवल्यानंतर. मग असं कर ना देवा, आम्ही लई सर्वसामान्य माणसं आहोत. आम्ही प्रपंचात गुंतणारी माणसं आहोत. आमचं मन आमच्याच्यानी तुझ्याकडे येत नाही. देवा एक काम कर, असं कर, असं तूच काहीतरी कर की आमचं मन तू तुझ्याकडे आकर्षित करून घे. माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काही. धरोनिया बाही भवहा तारी दातारा. किंवा तुका म्हणे तू राख मनेरी मग त्या येरी आम्ही जाणू. तुका म्हणे मन पायी राखावे बांधून. देवा आमचं मन आमच्याच्याने ऐकत नाही. आमचं मन तुझ्याकडे आकर्षित कर. पण हे आकर्षित कसं कर याच्यासाठी अभंगाचा पहिला. पुत्राची वार्ता, 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 शुभ देवी होय के माता, शुभ देवी होय के माता. कैसे राम माझे मन, कैसे राम माझे मन. शुभ ऐके देवी माता, शुभ ऐके देवी माता. राहो माझे मन, राहो माझे मन, ऐके राहो माझे मन, राहो माझे मन, राहो माझे मन, मन. विठोबा रखुमाई उबार कुमाये, उबार कुमाये, विठोबा रखुमाई उबार कुमाये, विठोबा रखुमाई उबार कुमाये, विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल हरिनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग. की जय. वाजवा एकदा टाळी जोरात आता. मग काय, माझ्याकडे कीर्तनाला मोजून आता 10 मिनिटं राहिली आहेत खऱ्या अर्थानं. आज या कार्यक्रमाचं सौजन्य आदरणीय श्री सीतारामजी बोबडे, श्री आदरणीय विनोद मुगवानकर या ठिकाणी, श्री आदरणीय सुरेश वाळले, श्री आदरणीय पद्मकुमार घायाळ, श्री आदरणीय यादवराव ढोळे या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. यांच्या दातृत्वानं खऱ्या अर्थानं या सगळे जे सौजन्य देत आहेत, यांच्या दातृत्वानामुळं खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाची उभारी आहे सज्जनाव. त्यांचं या ठिकाणी अंतकरणातून धन्यवाद आहे. अभंगाच्या पहिल्या चरणापर्यंत आलेलो आहे. आपल्याकडे वेळ फार कमी राहिलेला आहे. मी शेवटी फक्त 2 मिनटं मागून छत्रपतींचे घेणार आहेत. फक्त 2 मिनटं छत्रपती सांगायला. तसे स्पेशल मला 19 फेब्रुवारी लोक मागतात, पण माझी 2028 पर्यंतची तारीखच शिल्लक नाही. लक्ष देऊन ऐका, माझं मोठं पण सांगायला नाही आलेलं.
पण छत्रपती म्हणजे मी त्या मातीतूनच येतो. कोंढाणा किल्ल्याच्या पायथ्याला आहे. महाराजजींना सगळं माहिती आहे. लक्ष देऊन ऐका सज्जनाव, आमच्या रक्तात खऱ्या अर्थानं हे बघा, हिंदू या शब्दाचा अर्थ असा आहे, हिंदू म्हणजे तुम्ही आणि मी जरी जन्माला मुस्लिम आलोय, पण माझ्या दाखल्यावर पुढं पहिले हिंदू लागलं आणि मग मुस्लिम. लक्षात घ्या, आपण सगळी माणसं हिंदुस्थानात आहेत, आपण सगळे हिंदू आहेत, आपण सगळे बहुजन आहेत. लक्ष देऊन ऐका. आणि म्हणून खऱ्या अर्थानं अभंगाची भूमिका अगदी सोपी होती. अभंगाच्या सिद्धांतापासून सुरू केले. तैसे राव